हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. फ्लोरिडाला गुड बाय करण्याची वेळ आता आलेली आहे. आम्ही आता निघतो आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी. फोर्ट मायर्सवरून आमची फ्लाईट आहे. बाहेर खूप जास्त ऊन आहे. 91 डिग्री फॅरनहाईट इतकं बाहेर टेम्परेचर आहे. खूप जास्त ऊन आहे. ही आमच्या पिल्लूची फर्स्ट फ्लाईट आहे, त्यामुळे आम्ही एक्सायटेड आहोत. आमची कार आम्ही 2 दिवसापूर्वीच ट्रान्सपोर्ट केली होती. ही आता आम्ही कॅब बुक केलेली आहे. कॅबमध्ये सर्व आमचं लगेज आलेलं आहे आणि यावेळेला लहान मूल सोबत असल्यामुळं त्याच्यासुद्धा खूप साऱ्या गोष्टी सोबत आहेत. तर इथे कार सीट आहे, स्ट्रोलर आहे. फोर्ट मायर्सच्या एअरपोर्टवरून आमची फ्लाईट आहे. लास्ट टाईम जेव्हा इंडियामधून आम्ही आलो तेव्हा देखील आम्ही फोर्ट मायर्सच्या एअरपोर्टवरती आलो होतो आणि आजची फ्लाईट देखील आमची फोर्ट मायर्स एअरपोर्टवरून आहे. फ्लाईट आमची 4 वाजताची आहे, पण आम्ही थोडं लवकर निघालो. 1 वाजताच आम्ही निघालो आहे. 2 वाजता आमचं चेक इन झालेलं आहे. इथे सर्व बॅग्स 4 बॅग्स आम्ही चेक इन केलेले आहेत. बोर्डिंग पास मिळाले आहेत. जे कार सीट आणि स्ट्रोलर आहे ते आपण फ्लाईटच्या गेटपाशी चेक इन करू शकतो. तर हा एक चांगला ऑप्शन आहे. आमची फर्स्ट फ्लाईट फोर्ट मायर्स टू डेट्रॉइट आहे. 2 आवर्सची फ्लाईट आहे आणि बाहेरचा व्ह्यू इतका जबरदस्त आहे. 4 वाजता फोर्ट मायर्सवरून आमची फ्लाईट होती आणि 7 वाजेपर्यंत आम्ही डेट्रॉइट्समध्ये पोहोचणार होतो. पण डेट्रॉइटमध्ये वेदर खूप खराब असल्यामुळे एअरपोर्ट शटडाऊन केलं होतं आणि त्यामुळे कोणत्याच फ्लाईटला लँड करता येत नव्हतं. आमच्या देखील फ्लाईटला लँडिंग करता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही बराच वेळ तिथे फिरत होतो, पण लँडिंगसाठी काही ऑप्शन नव्हता. त्यानंतर फ्युएल संपलं, त्यामुळं आत्ता आम्ही कोलंबस एअरपोर्टला चाललो आहोत फ्युएल फिल करण्यासाठी. तर हे आहे आता कोलंबस एअरपोर्ट. सीन असं झालं आहे की आमची फोर्ट मायर्स टू डेट्रॉइट ही फ्लाईट होती 3 तासाची. आम्ही 4 वाजता तिथे निघालो होतो आणि 7पर्यंत तिथे पोहोचणार होतो. पण जेव्हा लँडिंग होणार होतं त्यावेळी इथलं वेदर खूप खराब होतं, तर त्यामुळं फ्लाईट डिले झाली आणि काही वेळातच वेदर खूपच खराब होतं. इथलं एअरपोर्ट शटडाऊन केलं होतं, त्यामुळं कोणत्याच फ्लाईट इथे लँड होत नव्हत्या. तर आणि फ्युएलसुद्धा संपलं होतं, तर त्यामुळे आम्हाला कोलंबस एअरपोर्टला नेलं आणि तिथं फ्युएल भरण्यात आलं होतं. तर कोलंबस एअरपोर्टला जवळपास आम्ही 1 तास थांबलो होतो आणि त्या वेळेमध्ये जी आमची नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईट होती ती डेट्रॉइटवरून होती आणि ती निघून गेली. तर आता आम्ही पोहोचलो इथे 12 वाजता आणि आमची फ्लाईट ऑलरेडी मिस झाली होती. तर आता नेक्स्ट फ्लाईट आहे उद्या मॉर्निंगला 7 वाजता आणि तीसुद्धा आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट भेटलेली आहे. तर ती फ्लाईट आम्हाला अटलांटापर्यंत आहे आणि अटलांटामधून परत नेक्स्ट फ्लाईट. तर असा हा सगळा प्रवास चालला आहे, ते पण 2 months ओल्ड बेबीसोबत. खूपच डिफिकल्ट आहे. लकीली ती थोडी शांत आहे आणि छान कोऑपरेट करते, पण तरी देखील त्रास तर होतच आहे. इथलं वेदर खराब, त्यानंतर फ्लाईट डिले, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या फ्लाईट मिस झाल्या. एअरपोर्टवरती जे हॉटेल्स आहेत तिथे देखील खूप जास्त वेटिंग आहे, त्यामुळे बरेच लोक एअरपोर्टवरतीच आराम करताना पाहायला मिळत आहेत. तर इथे ब्लँकेट आणि पिलो प्रोव्हाइड केल्या होत्या. आत्ता 5 वाजलेत आणि आत्ता थोडेफार इथे शॉप्स आणि रेस्टॉरंट्स ओपन होत आहेत आणि आम्ही आमच्या टर्मिनलला चाललो आहोत. आता आम्ही फायनली निघतोय. पूर्ण रात्र झोप झालेली नाही, अजूनसुद्धा वेदर खराब आहे. सो बघूयात आता काय होतं पुढे. ते बेबी स्ट्रोलर ऑनबोर्ड करण्यासाठी इथे पिंक कलरचं असे स्टिकर मिळतं. फ्लाईटच्या गेटपर्यंत आपण स्ट्रोलर घेऊन जाऊ शकतो. तिथे तो आपल्याला सोडायचा आहे आणि परत येताना आपल्याला त्याच ठिकाणी तो भेटतो. पण वेदर खराब असल्यामुळे आम्हाला पूर्ण रात्री इथेच थांबावं लागलं.
खराब वेदर असल्यामुळे आमची फ्लाईट अर्धा तास डिले झाली आणि आमची जी नेक्स्ट कनेक्टिंग फ्लाईट होती सॉल्ट लेक सिटीची ती सुद्धा डिले झालेली आहे. सो अजून आम्ही आता ॲटलांटा एअरपोर्टवरती आहोत आणि इथे देखील फ्लाईट डिले झाले खराब वेदर असल्यामुळे. मी इथे 10 वाजता पोहोचलो होतो. आता जवळपास 2 वाजत आलेत आणि 2:20ला आमची फ्लाईट आहे. तर आता मी निघणार आहोत. एअरपोर्टवरती नर्सिंग रूम असतात तर तिथे तुम्ही बाळाला फीड वगैरे करू शकता. त्याचे काही क्लोथ्स वगैरे चेंज करायचे असतील तर ते करू शकता. तुमच्यासोबत बेबी असल्यामुळे तुम्हाला फ्लाईटमध्ये देखील प्रायोरिटी चेक इन मिळतं. तर हे इथे एक नर्सिंग पॉड आहे तर तिथे आता मी आहे. तर असे पॉड्स किंवा नर्सिंग रूम एअरपोर्टवरती असतात. मला प्रत्येक एअरपोर्टवरती मिळाल्या होत्या. युटामध्ये एंटर करताच असे बर्फाने आच्छादलेले पर्वत पाहायला मिळाले आणि ते पाहताच नवीन सुरुवातीसाठीची उत्सुकता निर्माण झाली. नवीन शहराबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आणि आम्ही आता एंटर झालो आहोत सॉल्ट लेक सिटीमध्ये, जिथे आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. तर हा प्रवास पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.